नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण भारताच्या संविधानातलं अतिशय महत्त्वाचं एक कलम आहे की जे तुमच्या मूलभूत हक्कात येतं. कलम 19(1)(a. त्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहतो. आता हे चर्चा करण्यापाठीमागचं कारण काय हे तुम्हाला माहितीच आहे. गेल्या 2 महिन्यापासून भारतात 2 व्यक्तींची खूप चर्चा चालू आहे. त्यांना आपण समाज माध्यम प्रभावक किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणतो. ज्यावेळेसपासून ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आली ना त्यावेळेसपासून हे वादविवाद चालूच आहेत. इव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ह्या समाज माध्यम प्रभावकांना पुरस्कार देऊन पुरस्कृतही केले जाते आणि तेच पुरस्कारप्राप्त व्यक्ती कुठल्या तरी शोवरती जाऊन काहीतरी बरळत आहेत आणि त्याच्यातून वाद निर्माण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालय मग असा निर्णय देते, राज्यांना म्हणते तुम्ही या सोशल मीडियावरती कंट्रोल करा, अदरवाईज आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. पण खरंच ही एवढी मोठी घटना आहे का की याच्यावरती अगदी राज्य सरकार तुटून पडलेली आहेत, केंद्र सरकार तुटून पडलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्या विरोधात याच्या बाजूने चांगले वाईट निर्णय दिलेले आहेत. हे सगळं आपण पाहिलं आणि हे सगळं आपण ऐकले वाचतोय. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कलम 19(1)(a काय आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत, त्याच्यावरती कोणत्या प्रकारे निर्बंध घातले जाऊ शकतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे. बघा, OTT प्लॅटफॉर्म म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया याच्यावरती कोणत्याही स्वरूपाची सेन्सॉरशिप नाही आहे. जर का तुम्हाला एखादा चित्रपट रिलीज करायचा असेल तर सेन्सॉर बोर्ड नावाचं एक बोर्ड असतं आणि ते तुमचा चित्रपट पहिल्यांदा पाहतं आणि त्याच्यावरती आधारित संबंधित चित्रपटाला कोणतं सर्टिफिकेट द्यायचं हे सेन्सॉरशिप ठरवत असतं किंवा सेन्सॉर बोर्ड ठरवत असतं भारताचा विचार केला तर. परंतु हे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत किंवा जे सोशल मीडियास आहेत की यूट्यूबसारख्या याच्यावरती कुठलीही सेन्सॉरशिप नाही आहे. शासनाचं कोणतंही नियम अटी किंवा निर्बंध नाही आहेत. म्हणजे यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन्स वेगळ्या आहेत की सपोज एखादा तुम्ही कंटेंट तुमचा अडल्ट कंटेंट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एज विचारलं जातं काय आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की खोटं वय टाकून आपण काय काय करू शकतो, त्याच्यामुळं त्याच्यातूनही पळवाट शोधली जाते. एखादा कंटेंट यूट्यूबला जर का वाटला तो चुकीचा आहे तर यूट्यूब त्या कंटेंटवरती बॅन करतं. परंतु ह्या सगळ्या पॉलिसी यूट्यूबच्या असतात, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा कोणत्याही हस्तक्षेपाला तिथं तुम्हाला वाव असल्याचं दिसून येत नाही. त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. हे OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया याच्यावरती कुठेतरी गव्हर्नमेंटचा असेल किंवा न्यायालयाचा असेल किंवा कायद्याचा वचक असावा का हा प्रश्नचिन्ह आहे. मग कायद्याचा वचक असेल तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होणार का हा सुद्धा एक पुढचा प्रश्न आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मी या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संविधान या मोफत लेक्चर सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे. एक महत्त्वाचं कलम आज आपण या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय जर का तुम्ही आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJC स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मबरोबर जोडले जा. ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो किंवा मूलभूत हक्क म्हणतो तर हे नक्की मूलभूत हक्क आहेत काय, त्याची गरज का आहे, त्याची आवश्यकता का आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपण ॲक्च्युअल लेक्चरला सुरुवात करूया. हे तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच वेळेला आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, ऐकलेलं आहे, बोललेलो आहे. बघा, आधुनिक काळात म्हणजे मॉडर्न युगातमध्ये राजकीय जीवनातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणून हक्क या संकल्पनेकडे पाहिलं जातं. राईटची कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. व्यक्ती आणि राज्यसंस्थांच्या परस्पर संबंधाचा आपण जर का विचार केला म्हणजे व्यक्ती आणि भारतातली शासन संस्था यांचे परस्पर संबंधाचा जर का आपण विचार केला तर व्यक्तीला राज्याकडून काय प्राप्त होतंय आणि व्यक्तीचे राज्याप्रती काय कर्तव्य आहेत या 2 महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत तर त्या आपल्या लक्षात येतात. आणि सर्वसाधारणपणे हक्क म्हणजे व्यक्तीने राज्याकडे केलेले दावे असतात. ओके, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. म्हणजे आलं लक्षात, हक्क म्हणजे काय तर व्यक्तीने राज्याकडे केलेले दावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आम्हाला काहीतरी पाहिजे हा त्या व्यक्तीनं संबंधित शासन संस्थेकडे केलेली मागणी आहे किंवा तो दावा आहे. बरोबर. आता हे जे दावे आहेत तर ते हक्कात रूपांतर होण्यासाठी त्याला राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता असते आणि अशा रीतीनं मग ते भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35
हे मूलभूत हक्क आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत, परंतु ते ॲज इट इज न स्वीकारता भारतीय परिस्थितीला अनुरूप त्याच्यामध्ये काही बदलसुद्धा केलेले आहेत. याच्याबद्दल आपण मागं बोललेलोच आहे. आता या हक्कांची आवश्यकता का असते ते महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे, नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क आवश्यक असतात. सामाजिक विकासासाठी हक्कांची अतिशय गरज असते, लक्षात ठेवा. अधिसत्तेच्या मनमानी कारभारावर निर्बंध घालणाऱ्या तरतुदी म्हणून आवश्यक असतात. अधिसत्ता म्हणजे गव्हर्नमेंटची जी सत्ता आहे त्याच्या मनमानी कारभारावरती जर का तुम्हाला बंधनं घालायची असतील, निर्बंध घालायचे असतील, तर हक्क त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आणि हक्कांच्या आवश्यकतामधली चौथी आवश्यकता जी आहे, तर लोकशाही व्यवस्था जर का अजून दृढ करायची असेल तर हक्क त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येत आहेत. बरोबर. याशिवाय सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान हा खटला एक सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता आणि या खटल्याने राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 जे मूलभूत हक्क आहेत, तर या भागास त्यांनी संविधानाची कोनशिला म्हणजे कॉर्नरस्टोन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. हे तुम्ही वाचले की तर हे तुम्ही ऐकले. याशिवाय अजून एक महत्त्वाचा खटला होता 1967चा गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय देताना असं म्हटलंय की पारंपरिकरित्या ज्ञात असलेले नैसर्गिक हक्क म्हणजे नॅचरल राईट्स आणि त्याचंच आधुनिक नाव आहे मूलभूत हक्क, आणि हे मूलभूत हक्क मानवी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेले ते आद्य हक्क आहेत. हे गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता हे हक्क याचं समर्थन करणारी एक समिती होती, तुम्ही ऐकलंच असेल. 1945 साली सप्रू समितीने संविधानात मूलभूत हक्कांचा समावेश करण्याच्या कल्पनेचं जे आहे तर ते तुम्हाला समर्थन केल्याचं दिसतंय सप्रू समितीने. आणि यांनीच या सप्रू समितीनं विभाजन केलं होतं की जे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे ज्याचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं तर ते मूलभूत हक्क, आणि जे न्यायप्रविष्ट नाही आहेत तर ती मूलभूत कर्तव्य, असं तुम्हाला क्लिअर कट डिवायडेशन केल्याचं आपल्याला दिसून येतंय. ओके, ही थोडीशी झाली पार्श्वभूमी. आता बघा, मूलभूत हक्क म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये 7 प्रकारचे मूलभूत हक्क पहिल्यांदा समाविष्ट होते, परंतु या यादीतनं संपत्तीचा किंवा मालमत्तेचा हक्क जो होता तर तो 1978 सालच्या 44व्या घटनादुरुस्तीनं तो वगळण्यात आला, म्हणजे काढून टाकला आत्ता. आणि आत्ता संपत्तीचा हक्क जो आहे तर तो कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला माहितीच आहे, आर्टिकल 300 वगैरे हे तुम्ही सगळं वाचले, त्याच्याबद्दल आपले लेक्चरसुद्धा अवेलेबल आहेत. ओके, आता सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये किती प्रकारचे मूलभूत हक्क आहेत? 6. ओके, ते 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करू. बघा, हे इन डिटेल याच्यासाठी सांगतोय म्हणजे नुसतं कोणाचा तरी निर्णय किंवा कोणाची तरी बाजू घेऊन युद्धात पडण्यापेक्षा आपली बाजू स्ट्रॉंग करून युद्ध लढणं कधीही चांगलं. युद्ध म्हणजे कळलं का तुम्हाला युद्ध मी कोणत्या भाषेने बोलतोय? बरोबर. म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय, राज्य सरकार काय म्हणतंय, किंवा इतर जी लोक आहेत ती काय बोलतायत, आणि त्या 2 ठराविक समाजमाध्यमक प्रभावकांचं मत काय आहे हे विचारात घेण्याअगोदर त्याच्या अगोदर आपला थोडासा अभ्यास असणं सुद्धा गरजेचं आहे की नक्की राज्यघटनेत काय म्हटलंय, ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा समावेश आहे आणि याच्यावरती कोणत्या प्रकारचे निर्बंध आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणून तरी आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. बघा, आता हे 6 प्रकारचे जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यामध्ये पहिला हक्क जो आहे, इथं मी तुम्हाला पुढं कलमही दिलेले आहेत. समतेचा हक्क 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, पिळवणुकीविरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30, आणि घटनात्मक उपयोजनाचा हक्क कलम 32. याला भारताच्या राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संबोधलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा म्हणजे हाच एक मूलभूत हक्क आहे. घटनात्मक उपायांचा हक्क हाच एक मूलभूत हक्क आहे, लक्षात ठेवा. कलम 32 हे देण्यात आलेलं आहे. हे 6 हक्क तुम्हाला माहितीच आहेत, हे तुम्ही पाठी केले असतील, नसतील केले पाठ तर पाठ करू नका, हे कनेक्शन लावून लक्षात ठेवायचे असतात. तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक लेक्चरमध्ये कलम पाठांतराला माझा पूर्णपणे विरोध आहे. आता तो का विरोध आहे तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगितलेला आहे, आता इथं तो विषयांतर नको. चलो आगे बढो. स्वातंत्र्याचा हक्क की ज्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे, कलम 19 ते 22 तुम्हाला स्वातंत्र्याच्या हक्कांची तरतूद करण्यात आल्याचं आपल्याला दिसते. त्याच्यातलं भाषण स्वातंत्र्यासह काही हक्कांचं संरक्षण जे आहे तर ते तुम्हाला कलम 19 करण्यात आल्याचं दिसतंय. ओके, हे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर. मूळ संविधानात कलम 19 अंतर्गत 7 प्रकारच्या स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आली होती, मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार कलम 19(1)(f)
हे जे कलम होतं तर ते मालमत्तेशी संबंधित होतं. अन्वये प्रदान केलेला संपत्तीचा मूलभूत हक्क काढून घेण्यात आला आहे आणि कलम 300A या नव्या कलमांतर्गत केवळ एक कायदेशीर हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कलम 19(1) अंतर्गत 6 प्रकारच्या मूलभूत स्वातंत्र्य आहेत आणि ही स्वातंत्र्य अमर्याद स्वरूपाची नाहीत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती मर्यादा आहेत. तुम्ही काही करायला लागला, उद्या बरळायला लागला, नाही जमणार ते. ओके, म्हणजे भारताची राज्यघटना का श्रेष्ठ आहे याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे या मर्यादा किंवा निर्बंध. म्हणजे एका बाजूला भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क तुम्हाला दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत हक्क उपभोगताना त्याच्यावरती कोणत्या मर्यादा आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथंच दिलं आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा जगातल्या देशामध्ये राज्यघटना निर्माण झाल्या, त्या नष्ट झाल्या, पुन्हा निर्माण झाल्या, पुन्हा नष्ट झाल्या. परंतु भारताची राज्यघटना 1950ला स्वीकारल्यापासून आजपर्यंत ॲज इट इज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये घटनादुरुस्त्या करून बदलणाऱ्या काळानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करतोय आणि तो आपल्याला घटनादुरुस्त्या करण्याचा हक्क आपल्याला भारताच्या राज्यघटनेनेच दिलेला आहे. परंतु घटना त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत संरचना आहे, ती मात्र आज आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला छेडछाड करता येत नाही. बरोबर. म्हणजे हे जे 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत तर ते अमर्याद स्वरूपाचे नाही आहेत. त्याच्यावरती काही तुम्हाला निर्बंध घातलेले दिसतील. कलम 19(2) ते 19(6) या तरतुदीद्वारे स्वातंत्र्यावरील मर्यादांचे आधार कोणते निर्बंध आणि त्याचे आधार काय आहेत हे नमूद केलेले आहेत. तसंच संसद कायद्याद्वारे यावर वाजवी व न्यायबंधने घालता येतात. म्हणजे राज्यघटनेत तर याच्यावरती मर्यादा निर्बंध घातलेलेच आहेत, परंतु संसद कायदा करून म्हटलं बरं का इथं, कायदा करून तुमच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध लादू शकते. ओके, हे लक्षात ठेवा. आणि 1951ची जी पहिली घटनादुरुस्ती आहे तर त्या घटनादुरुस्तीनं संसदेनं काही निर्बंध तुम्हाला घातलेले दिसतातच, ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. आता पुढं काय बघा, कलम 19(1) नुसार सर्व नागरिकांना हक्क असतील. आता 19(1) मध्ये काय काय येते बघा, 6 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती किंवा मत प्रदर्शनाचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. बघा, भाषण आणि अभिव्यक्ती किंवा मत प्रदर्शनाचं स्वातंत्र्य आहे. बरोबर. दुसरा आहे शांततापूर्व निशस्त्र एकत्र जमणं, फ्रीडम टू असेंबल पीसेबली अँड विदाऊट आर्म्स. म्हणजे कोणतंही शस्त्र हातात न घेता तुम्ही कितीही लोक एका ठिकाणी जमू शकता. परंतु जर का कर्फ्यू लागला असेल, 144 कर्फ्यू लागला असेल तर मात्र तुम्हाला 5पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येत नाही. बरोबर. बघा, सी आहे संस्था व संघ व सहकारी संस्था स्थापन करणं, फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे संस्था संघटना स्थापन करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु तिथे तुम्हाला संप करण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. तो तुमचा मूलभूत अधिकार नाही आहे. डी आहे भारतभर मुक्त करण्याचं स्वातंत्र्य, फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारताचा भूप्रदेश जिथं जिथं आहे तिथे तिथे तुम्हाला मुक्तपणे काय म्हणतो त्याला आपण, संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु जर का एखादा आदिवासी बहुल भाग असेल तिथं मात्र तुम्हाला मुक्तपणे संचार करता येत नाही. तिथं मात्र तुमच्या मूलभूत हक्कांवरती मर्यादा घातल्या जातात. कारण आपण तिथं जाऊन काय गप्प बसत नाही, आपण तिथं काहीतरी खोड्या करतोच आणि ह्या खोड्यांना निर्बंध व्हावा म्हणून हे तुम्हाला निर्बंध घातल्याचं दिसतंय. ई आहे भारतात कुठेही वास्तव्य करणं आणि स्थायिक होणं, फ्रीडम टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया. भारताच्या भूप्रदेशात कुठेही वास्तव, म्हणजे आपण जम्मू काश्मीरमध्ये असू द्या वरती, किंवा खाली केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये असू द्या, किंवा इकडे पश्चिम बंगाल असू द्या, किंवा नॉर्थ ईस्टमधली 7 राज्य असू द्या, किंवा इकडे महाराष्ट्र असू द्या, जिथं जिथं भारताचा भूप्रदेश आहे, अंदमान निकोबार असू द्या, जिथं जिथं भारताचा भूप्रदेश आहे तर तिथं तिथं तुम्हाला वास्तव्य करण्याचा आणि स्थायिक होण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तर तो कलम 19(1) अंतर्गत देण्यात आलेला आहे. आलं लक्षात. ही 5 स्वातंत्र्य जे आहेत तर ते तुम्हाला 19(1) नुसार देण्यात आलेली आहेत. आता आपल्याला ज्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे अजून एक आहे, एफ राहिलं होतं, 6 आहेत. कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार व धंदा करणं, फ्रीडम टू पार्टिसिपेट एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. म्हणजे तुम्हाला कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार आणि धंदा करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे तर ते कलम 19(1)
अंतर्गत देण्यात आलेलं आहे. आणि जर का तुम्हाला कोणीही एखादा व्यवसाय करू नको म्हणून जर का रोखत असेल तर त्याच्यावरती मात्र कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो. ओके, म्हणजे तुम्ही ठराविक जातीत जन्माला आलाय म्हणून तुम्ही ठराविकच व्यवसाय करायला पाहिजे असं कुठलंही बंधन राज्यघटनेनं किंवा जर का तुमच्यावरती कोणी घालत असेल, राज्यघटनेनं तर घातलेलंच नाही आहे, परंतु जर का तुमच्यावरती कोणी घालत असेल तर तो गुन्हा आहे, त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवू शकता. ओके, आता ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे ते आहे आर्टिकल 19(1)(a), भाषण व अभिव्यक्ती अथवा मत प्रदर्शनाचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. उगाच तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही काहीही जर का करत असाल तर ते चुकीचं आहे. ओके, तुम्ही कोणता तरी गुन्हा करताय, बरोबर. आता सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांचा निवाडा देताना वेळोवेळी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये या खालील बाबींचा समावेश केला आहे. बघा, आता ते 1 बाय 1 मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग खरा काय म्हणतो त्याला गेम कुठं सुरू होते तुमच्या ॲटोमॅटिकली तुमच्याच लक्षात येईल. बघा, स्वतःच्या किंवा इतरांच्या विचार व दृष्टिकोनाचा प्रचार करण्याचा हक्क, त्याच्यामध्ये मौखिक, शाब्दिक, चित्रात्मक किंवा इतर माध्यमांद्वारे. म्हणजे आपला एक थॉट प्रोसेस असते. आता माझी थॉट प्रोसेस काय आहे, हे एज्युकेशन अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवणं. ओके, विचार आणि दृष्टिकोनाचा प्रसार करणं, इंटरनेटद्वारे आपले मत व्यक्त करणं. म्हणजे ज्या शोच्या माध्यमातून हे सगळं घडलं आहे तो शो काय होता, इंटरनेटद्वारे आपलं मत व्यक्त करत आहे. ओके, म्हणजे तुम्ही लोकांना तिथं एंटरटेन करताय, येतं का लक्षात. मग तुम्ही लोकांना एंटरटेन करत असताना असभ्य भाषा, अश्लील भाषा, ओके, ते जे काय चाललं होतं तर त्याच्यावरती मात्र निर्बंध आहेत. म्हणजे तुम्ही उठसूट, तिथं सेन्सॉरशिप नाही याचा अर्थ तुम्ही काहीही बोलू शकता का. मे बी मला तर असं वाटतंय आता ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलेली फटकार या माध्यमातून मे बी येणाऱ्या काळामध्ये OTT आणि ज्या सोशल मीडिया आहेत त्याच्यावरती सुद्धा सेन्सॉरशिप लावली जाऊ शकते. परंतु मग त्याच्यावरती जर का सेन्सॉरशिप लावली तर मग लोकांनी व्यक्त व्हायचं कसं, हा सुद्धा एक प्रश्न राहतोच. आता त्या प्रश्नाकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयीन व्यवस्था कशी पाहणार, हा एक मोठा औत्सुक्याचा विषय राहणार आहे. ओके, आता ह्याच्या दुसरी एक बाजू आहे, म्हणजे नाण्याची एक बाजू आहे की इंटरनेटद्वारे आपलं मत व्यक्त करणं, म्हणजे तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. ओके, मग आता एखाद्यानं एखादं मत व्यक्त केलं, ओके, आता ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे राज्यघटना ठरवेल किंवा राज्यघटनेत काय नमूद केले त्याच्या आधारे ते ठरवलं जाईल, किंवा मग भारताची न्यायव्यवस्था त्याच्यासाठी अतिशय मजबूतरित्या उभी आहे. ओके, हे सगळं करत असताना ओके चूक झाली आहे, त्या दोघांनी मान्य केले, परंतु मग उगाच त्यांना डेथ थ्रेट देणं किती बरोबर आहे. ओके, मग याच्यावरती तुम्ही निर्बंध लादणार का. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर सोशल मीडियावरून उठून कोणीही कोणालाही डेथ थ्रेट देते, म्हणजे मारण्याच्या धमक्या देते, अगदी ते कॅज्युअल झाले आणि आपण त्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा केलेलं आहे की चला कॅज्युअल आहे सगळं. मग त्याच्यावरती तुम्ही निर्बंध घालणार का, त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय बोलणार का, त्याच्यावरती राज्यसंस्था बोलणार का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे ते अश्लील आहे, ते अनैतिक आहे, ते चुकीचं आहे, ही एक बाजू आहे. ओके, आणि दुसरी बाजू एक आहे की हे जर का अश्लील अनैतिक असेल तर त्याच्या संबंधी निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा भारताची न्यायव्यवस्था खंबीर आहे. मग तुम्ही त्या व्यक्तींना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अगदी त्यांच्या घरापर्यंत पोहोचून मारण्याची धमकी देत असाल तर हे कुठपर्यंत योग्य आहे, हा सुद्धा एक प्रश्न आहे. मग याच्याकडे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं पाहिलं पाहिजे, याच्याकडे सुद्धा राज्यसंस्थेनं अगदी उघड्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. ओके, म्हणजे मी तुम्हाला चित्राच्या दोन्ही बाजू सांगतोय, नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि या माध्यमातून स्टुडंट ऑफ PSR ऑप्शनल, स्टुडंट ऑफ पॉलिटी किंवा ॲस्पायरंट्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणून तुमचा दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा आपण चेक केलं पाहिजे. नाहीतर उगाच उठसूट कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून कोणाच्या तरी डोक्यात दगड घालणं हे जेवढं सोपं आहे तेवढंच त्याच्यातून निघणारे आउटपुट आणि त्यामुळं होणारी आपली हानी ही सुद्धा भयानक आहे. म्हणजे कधीही नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेतच. ओके, बघा आता त्याच्यामध्ये अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्य अथवा मत प्रदर्शन स्वातंत्र्य पुढचा मुद्दा येतो. वृत्तपत्र व मुद्रण स्वातंत्र्य, वर्तमानपत्रावर मुद्रणपूर्व निर्बंध लादण्याविरोधात हक्क. म्हणजे इंग्रजांनी जे केलं होतं की पहिल्यांदा जर का तुम्ही वृत्तपत्र काढत असाल तर मग ते पहिल्यांदा आम्हाला दाखवा, जर का ते आमच्या विरोधात नसेल तर मग आम्ही पब्लिश करू, हे इंग्रजांचं धोरण आहे. ओके, आणि हे जर का असं होत असेल आत्ता की मुद्रणपूर्व निर्बंध लादले जात असतील तर ते मात्र होऊ शकत नाही. व्यावसायिक जाहिरातीचं स्वातंत्र्य, म्हणजे तुमचा जर का व्यावसायिक असेल आणि त्याची जर का जाहिरात करायची असेल तर ते तुम्हाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. चित्रपटावरील निर्बंधाविरोधातील हक्क, सेन्सॉरशिप. ओके, हे सेन्सॉरशिप काय करतं, आता
सेन्सॉर बोर्डात काय चालू आहे त्याच्याबद्दल मी काय ओपनली बोलायला नाही पाहिजे. म्हणजे तिथं कुठली लोक बसलेत आणि ते काय करतायत, कुठल्या चित्रपटांना सेन्सॉर मिळते आणि कुठल्या चित्रपटाला सेन्सॉर मिळाली पाहिजे हे सुद्धा थोडं वादातीत आहे. म्हणजे काही असे चित्रपट आहेत अक्षरशः त्याचं नाव घेतलं तरी ते अनइथिकल, अनैतिक, अश्लील वाटतात. आणि काही असे चित्रपट आहेत की त्याची नावं जरी अश्लील असली तर त्या कंटेंटची आजच्या सोसायटीला गरज आहे, तर ते चित्रपट मात्र सेन्सॉर बोर्डात तसेच पडून राहत आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा मोकळेपणानं बोललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे दूरध्वनीवरील संभाषण ऐकण्याविरोधातील हक्क. म्हणजे तुमचा जर का फोन टॅप कोण करत असेल तर ते चुकीचं आहे, ते तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे. ओके. प्रसारण करण्याचा हक्क म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा शासनाची मक्तेदारी असणार नाही. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत कुठली हे सोशल मीडिया वगैरे, तर या माध्यमावर शासनाची मक्तेदारी असणार नाही हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला 19(1)A मध्येच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा जे सो कॉल्ड समाज माध्यम प्रभावक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत, म्हणजे एक गोष्ट किती भयानक आहे बघा, जे मास्टर आहेत, जी लोक शिकवत आहेत, ओके, ज्ञानदानासारखं काम करतायत, त्यांच्याकडे तुम्ही जर का इन्फ्लुएन्सर म्हणून पाहत असाल तर भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. ते इन्फ्लुएन्सर नाही आहेत. ओके. हे इन्फ्लुएन्सर आणि गुरु किंवा मार्गदर्शक याच्यामध्ये फरक आहे रे. याच्यामध्ये फरक करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे काही लोक चांगलं शिकवत होते, मध्येच ते पॉलिटिक्समध्ये गेले, मध्येच ते भाषणबाजी करत सुटायला लागले. लोकांनी बघायचं कसं त्यांच्याकडं. ओके. शिक्षकांनी शिक्षकाच्या जागी राहिलं पाहिजे, इन्फ्लुएन्सरनी इन्फ्लुएन्सरच्या जागी राहिलं पाहिजे, ॲक्टर्सनी ॲक्टरच्या जागी राहिलं पाहिजे. तुम्ही जर का क्षेत्र बदलणार असाल, ओके, तर मग ते भयानक आहे थोडंसं. आणि नाही बदलायला पाहिजे क्षेत्र. माझं हे वैयक्तिक मत आहे. म्हणजे हे जे मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या तर ते माझ्या वैयक्तिक मतांतर्गत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक गोष्ट आहे राजकीय पक्ष किंवा संघटनेने आवाहन केलेल्या बंद विरोधात हक्क. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष, म्हणजे एखादा पक्ष किंवा एखादी राजकीय संघटना असेल आणि त्याने जर का तुम्हाला बंद पुकारलेला असेल तर तो बंद तुम्ही मान्य नाही करू शकत. म्हणजे जर का तुम्हाला वाटलं तर ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ओके. संघटनेने आवाहन केलेल्या बंद विरोधात हक्क. ओके. आणि तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस बंद केला असेल ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या मात्र चालू राहतात. हा सुद्धा तुमचा मूलभूत हक्क आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही गोष्टी आपण अभ्यास करून सुद्धा आपल्यालाच माहीत नसतात. हे कधी तुम्ही एवढं डिटेलमध्ये हे आर्टिकल वाचलं होतं का? नव्हतं वाचलं. कारण आपल्याला कलम 19(1) मध्ये जे 6 काय म्हणतो आपण त्याला हक्क दिलेले आहेत तेवढेच आपल्याला माहीत आहे. परंतु 19(1)A मध्ये कुठल्या गोष्टी नमूद आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे हे मात्र आपल्याला कधी माहीत नसतं आणि आपण त्याच्यात कधी पडतही नाही. कारण त्याच्यावर कधी आयोगाने प्रश्न विचारलेले नसतात, म्हणून तो आपल्या वाचनाचा कधी भागच झालेला नसतो. त्याच्यामुळे हे वाचत चला, ह्या छोट्या गोष्टी वाचत चला. आयुष्यात मोठे मॅटर सॉल्व्ह होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर शासनाच्या कृतींची व उपक्रमांची माहिती घेण्याचा हक्क. म्हणजे शासनाच्या कुठल्या कृती चालू आहेत, कुठले उपक्रम आहेत तर त्याची माहिती घेण्याचा सुद्धा तुमचा मूलभूत हक्क आहे, लक्षात ठेवा. मौन बाळगण्याचं किंवा शांत वा गप्प बसण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे तुम्हाला काहीच बोलायचं नाही, तुम्ही अगदी चिडीचूप बसलाय तर ते सुद्धा तुमचं स्वातंत्र्य आहे, मूलभूत हक्क आहे. निदर्शनं आणि निरोधन करण्याचा हक्क, मात्र संप करण्याचा हक्क नाही आहे. निदर्शन किंवा निरोधन एखाद्या गोष्टीला विरोध करण्यासाठी मोर्चा, निदर्शनं, विरोध करण्याचा हक्क आहे, परंतु तुम्हाला संप करण्याचा हक्क नाही आहे, हे लक्षात ठेवा. तो तुमचा मूलभूत हक्क नाही आहे. राष्ट्रध्वज फडकवण्याचा आणि राष्ट्रगीत म्हणण्याचा अधिकार हा सुद्धा तुमचा मूलभूत अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. केवळ माहितीचा प्रसार करणे नव्हे तर माहिती प्राप्त करण्याचा अधिकार, RTI राईट टू इन्फॉर्मेशन 2005ला हा कायदा केला. म्हणजे तुम्हाला आता माहितीचा प्रसार तर करण्याचा मूलभूत हक्क आहेच आहे, शिवाय तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटकडून किंवा सरकारकडून जिथं माहिती उपलब्ध आहे तर तिथून तुम्हाला माहिती प्राप्त करण्याचा अधिकार सुद्धा तुमचा मूलभूत हक्क आहे, हे लक्षात ठेवा. परदेश प्रवास करण्याचा अधिकार हा सुद्धा तुमचा मूलभूत हक्क आहे. आणि निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार, आलं लक्षात. या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तर तो तुम्हाला कलम 19(1)A भाषण व अभिव्यक्ती अथवा मत प्रदर्शनाच्या स्वातंत्र्यात या सगळ्या घटकांचा समावेश होतो. आणि हे घटक काही असे स्टेबल नाही आहेत, याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 19(1)A अंतर्गत खटले उभा राहतील त्या वेळेस सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या घटकांचा, गोष्टींचा याच्यामध्ये समावेश करू शकतं, याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारताच्या राज्यघटनेतला कुठलाही मूलभूत हक्क हा अमर्याद स्वरूपाचा नाही आहे. त्याच्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि ते घालायला पाहिजेत. जर का हे निर्बंध घातले नाहीत तर तुम्हाला माहीत आहे आत्ता फक्त हे समाज माध्यम प्रभावक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे फक्त बोलतायत, कमेंट करतायत. जर का यांच्यावरती म्हणजे या मूलभूत हक्कांवरती निर्बंध नसले असते तर मग यांनी काय केलं असतं हे मात्र मग याचा फक्त आपण विचारच करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं भारताच्या राज्यघटनेचं हे एक सौंदर्य आहे की प्रत्येक गोष्टींवरती वाजवी निर्बंध लादलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. कलम 19(2) ते कलम 19(6) अंतर्गत कलम 19(1) मध्ये जे 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत तर त्या स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेले आहेत आणि आपल्याला ते खालीलप्रमाणे नमूद करता येतील. त्याच्यामध्ये कलम 19(2) मध्ये भाषण व आविष्कार स्वातंत्र्यावर काही निर्बंध घातलेले आहेत. ते कुठले कुठले आहेत ते पाहूया. बघा, पहिला निर्बंध आहे म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला कलम 19(1)(a) मध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींवरती कुठले निर्बंध आहेत बघा. देशाचं सार्वभौमत्व, अखंडत्व टिकवून ठेवणं. जर का देशाचं सार्वभौमत्व किंवा अखंडत्व याची हानी होत असेल तर मात्र तुमच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती निर्बंध लादलेले आहेत. राज्याची सुरक्षितता राखणं. तुमच्या स्वातंत्र्यामुळं किंवा तुमच्या मूलभूत हक्कांमुळं राज्याच्या सुरक्षिततेला जर का धोका पोहोचत असेल तर तुमच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध लादले जातील. परकीय राष्ट्राशी मित्रत्वाचे संबंध ठेवणं. जर का तुम्ही परकीय राष्ट्रांशी मित्रत्वाच्या संबंधावर जर का तुमच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीमुळं किंवा त्याच्या आविष्कारामुळं गदा येत असेल तर मात्र त्याच्यावरती निर्बंध आहेत. सार्वजनिक सुव्यवस्था. तुमच्या मूलभूत हक्कांच्या अभिव्यक्तीमुळं सार्वजनिक सुव्यवस्थेवरती बाधा निर्माण होणार असेल तर मात्र तुमच्यावरती निर्बंध लादले जातात. सभ्यता अथवा नैतिकता. ओके, आता जो मुद्दा चर्चेत आहे तर तो याच्यामुळे चर्चेत आहे, सभ्यता किंवा नैतिकता. परंतु प्रश्न असा आहे, ही सभ्यता किंवा नैतिकता मग ठरवणार कोण? ओके, राज्यघटनेत याच्या काय व्याख्या केलेल्या नाही आहेत, कुठली सभ्यता आणि कुठली नैतिकता किंवा काय अनैतिक, काय शील आणि काय अश्लील. म्हणजे काल जे शील होतं ते आज अश्लील होऊ शकतं किंवा काल जे अश्लील होतं ते आज शील होऊ शकतं. याच्या काय डेफिनेशन नाही आहेत. त्याच्यामुळं हा जो मुद्दा आहे तर तो वादातीतच राहणार आहे. म्हणजे कोणता कंटेंट, म्हणजे यूट्यूबवरचा कोणता कंटेंट काल शील होता तो आज अश्लील झालाय, काल अश्लील होता तो आज शील झालाय, याच्या काही बाउंड्रीज नाही आहेत. म्हणजे लोकांचं मत तेच आहे की न्यायव्यवस्थेनं किंवा सरकारनं याच्या बाउंड्रीज आखून द्याव्यात का. ओके, मग बाउंड्रीज आखून दिल्या तर मग तुमच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन होणार का. त्याच्यामुळे हा मुद्दा वादातीतच राहिलेला आहे. याच्यामधून मिडल पाथ काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कालच्या गोष्टी आज चांगल्या वाटू शकतात किंवा कालच्या वाईट गोष्टी आज चांगल्या वाटू शकतात. ओके, म्हणजे जी चर्चा चालू आहे आता सध्या, आपण काय म्हणतो त्याला, सोशल डिस्कोर्स जो चालू आहे तर तो याच गोष्टीला अनुसरून आहे. आणि निर्बंध दुसरा एक आहे, न्यायालयाचा अवमान, बदनामी आणि एखाद्या गुन्ह्यास प्रवृत्त करणं. हे जर का तुम्ही असं करत असाल तर मात्र तुमच्या मूलभूत हक्कांवरती बंधनं घातली जाऊ शकतात. आता वरीलपैकी हे B, C आणि D हे जे 3 निर्बंध आहेत तर ते तुम्हाला 1951च्या पहिल्या घटनादुरुस्तीनं घातले गेल्याचे दिसतात. पहिल्या दुरुस्तीत पर्टिक्युलर याच्याबद्दल काय म्हटले, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या, उदाहरणार्थ सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणं या 3 आधारांचा समावेश ह्या मर्यादा वाजवी असतील म्हणून त्या न्यायप्रविष्ट असतील असं पहिल्या घटनादुरुस्तीत म्हटलेलं आहे. आणि पहिल्या घटनादुरुस्तीनं B, C, D ह्या 3 तरतुदींची वाजवी निर्बंध म्हणून इथं तुम्हाला तरतूद केल्याचं दिसतंय. समजलं? म्हणजे कलम 19(1)(a अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो आणि त्या तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल कुठल्या 6 घटकांच्या आधारे निर्बंध लादले जाऊ शकतात हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही उगाच काहीतरी बरळत असाल तर सभ्यता आणि नैतिकता या माध्यमातून तुमच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध घातले जाऊ शकतात आणि ते घालायला पाहिजेत या विचाराचा मी आहे, या मताचा मी आहे, तुम्ही असाल. म्हणजे तो शो जर का पाहिला, म्हणजे काही ठराविक वेळेपर्यंत स्टँडअप कॉमेडी मलाही आवडते, परंतु जर का तुम्ही एक शब्द आणि एक शिवी, ओके, तीही अश्लील, म्हणजे तुम्ही प्रत्येक शब्दाने आपल्या आई बहिणींचा उद्धार करणार असाल तर तो शो बंद झालेला कधीही चांगलं. ओके, परंतु एखादा शो बंद करणं किंवा त्याला बॅन करणं कितपत योग्य आहे. ओके, म्हणजे ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशा आहेत की याच्यावरती प्रवचनही आहेत आणि याच्यावरती पॉर्नही आहेत. ओके, काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हा तुमचा
अधिकार किंवा तो विचार आहे. ओके, म्हणजे एखाद्या गोष्टीला बॅन करणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे ध्रुव राठी एक यूट्यूबर आहे त्याने सांगितलं बॅन करण्यापेक्षा बॉयकॉट करा. ओके, मग बॉयकॉट करताना तुम्ही एखाद्याला असं मारून मुसोबा करणार का, त्याच्या मानला धरून म्हणणार हे पाहू नको, असं सुद्धा होत नाही. बॉयकॉट ते मनातून आलं पाहिजे. आणि बॉयकॉट काय करू शकतं, जरा थोडंसं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास थोडासा वाचून पहा. बॉयकॉटने काय होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळं बॅन करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला बॅन करणं याचा अर्थ त्याच्या पाठीमागे जी टीम असते तर त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनं बंद करणं. त्याच्यामुळं बॅन करणं हे सोल्युशन नाही आहे, बॉयकॉट करणं हे सोल्युशन असू शकतं. तिथं पण तुम्ही एखाद्याला मारून एखाद्या व्यक्तीला बॉयकॉट करायला लावू शकत नाही. बॉयकॉट हे आतून यायला पाहिजे. म्हणजे का बॉयकॉट करायला पाहिजे असे शो, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की उगाच तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेत म्हणून उगाच काहीही बरळायचं, शब्दाशब्दागणीच आपल्या आई बहिणींचा उद्धार करायचा, शिव्या द्यायच्या, म्हणजे ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या गोष्टीचं उदात्तीकरण करायचं. म्हणजे तुमच्या गरिबीची मजाक उडवली जाते, तुमच्या अपंगत्वाची मजाक उडवली जाते, तुम्ही लहान आहात त्याची मजाक उडवली जाते, तुम्ही चांगले दिसत नाही याची मजाक उडवली जाते, तुम्ही टकले आहात याचं मजाक उडवली जाते. तर हे जर का होत असेल तर हे चुकीचंच आहे. ओके, याचं कोणी समर्थन करू शकत नाही आणि ते करायला नाही पाहिजे. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यामुळं बॉयकॉट करणं हा कितपत चांगला पर्याय आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे ते सगळे एपिसोड्स आता तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरून काढून टाकलेले असतील आणि त्या वाघानं दुसरी आयडिया वापरली, ते टेलिग्रामला लाईव्ह करून दिले. म्हणजे बघा, पळवाटा आहेत, भारतात पळवाटा आहेत आणि आपण असं म्हणतोच ना की भारतातले कायदे मोडण्यासाठीच तयार केले जातात. म्हणजे आपण म्हणतो असं, हे काही संविधानात लिहिलेलं नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात? त्याच्यामुळं बॅन करायचं की बॉयकॉट करायचा हा तुमचा प्रश्न आहे. बॅन करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मागच्या 10-15 वर्षात काही ज्या वेबसाईट्स आहेत, ओके, त्या बॅन केल्या होत्या. ओके, बघा, एखादी गोष्ट जर का बॅन केली ना, त्या बॅन केलेल्या गोष्टीबद्दल समाजामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते आणि आपण त्या जास्त गोष्टी सर्च करायला लागतो. ओके, त्याच्यामुळं बॅन हा पर्याय नाही आहे, बॉयकॉट हा पर्याय असू शकतो. तो पण कुठल्याही व्यक्तीला बळजबरीनं बॉयकॉट करायला भाग पाडायचं नाही आहे. ओके, बघा, याच्यावरती केस होऊ शकतो. तुम्हाला जर का लिहिता आलं तर नविस्तारता लिहा, माझ्याकडे ते चेक करायला जा. आता ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे का महत्त्व आहे? ऑब्व्हियसली महत्त्व आहे. व्यक्तीच्या आत्मविकास आणि आत्मपूर्ततेसाठी सहाय्यभूत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सत्याच्या शोधासाठी आवश्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागाच्या क्षमतेस सबळ करण्यासाठी पूरक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सामाजिक स्थैर्य आणि बदल यात रास्त संतुलन साधण्यासाठी आवश्यक यंत्रणाची सुविधा पुरवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं आहे. आणि प्रत्येकास आपल्या श्रद्धा, धारणा आणि विचारांची इतरांशी मुक्त देवाणघेवाण शक्य करायची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काही मर्यादासुद्धा आवश्यक आहेत. या मर्यादा जर का घातल्या नाही आहेत तर हे OTT प्लॅटफॉर्म असतील, सो कॉल्ड समाज माध्यम प्रभावक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील तर हे उद्या काहीही करू शकतात. त्याच्यामुळं योग्य वेळी यांना व्यसन घालणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ही गोष्ट चर्चेत होती याचा अर्थ आपण जर का स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल तर मग राज्यघटनेत याच्याबद्दल काय तरतुदी आहेत, कोणती कलमं आहेत हे सुद्धा पाहणं ओघानं येतच. त्याच्यावरतीच भाष्य करणारे लेक्चर होतं. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याच्यापेक्षा वेगळा तुमचा काय दृष्टिकोन असेल तोही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. माझं काय चुकलं असेल तर सोशल मीडियावरून मला काय थ्रेट नका करू. माझा नंबर आहे तिथं तुम्ही मला सांगू शकता की वैभव सर हे तुमचं चुकलेलं आहे, हे तुमचं बरोबर आहे, हे तुम्हाला आवडलेलं आहे. कारण मी एक साधा सरळ माणूस आहे. ओके, राज्यघटनेनं जेवढं मला सांगितलं आहे किंवा जेवढी मला स्वातंत्र्य दिलेलं आहे तेवढ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहे आणि तुमच्यापर्यंत अगदी फ्री आणि अफोर्डेबल एज्युकेशन पोहोचवतो आहे. ही जर का लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असतील तर तुमची एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या भाऊ बहिणीपर्यंत जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत या गोष्टी नक्कीच पोहोचवा, त्यांनाही फायदा होईल. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.